हे आहेत 4, 3, 7, 9, 125, 116 हे पूर्ण अंक आहेत. पूर्ण अंक. पूर्णांकाला म्हणतो आपण पूर्णांक. या अंकाची काही फोड केलेली दिसते का तुम्हाला? हे पूर्ण आहे. यामध्ये याचं काही विभाजन वगैरे केलेले नाहीये. जसं विभाजन कसं होतं याचं, किंवा बघा याच 4ला जर आपण 0.4 म्हटलं तर हा पूर्ण अंक नाहीये, हा आहे अपूर्णांक. आणि यामध्ये दशांश असल्यामुळे याला म्हणतात दशांश अपूर्णांक. लक्षात येते तुमच्या? ज्या संख्येमध्ये दशांश असतो त्याला म्हणतात दशांश अपूर्णांक. तुम्हाला एक लक्षात आलं असेल, दशांश तर सगळ्यांना समजलं. हा जो एक टिंब असतो पॉइंट, याला आपण दशांश म्हणतोय. आणि हा 4 दशांशात असल्यामुळे त्याला अपूर्णांक म्हणते. तो पूर्ण नाही. पूर्ण कोण आहेत? 4, 3, 7, 9, 125, 116, 2475. जे काही सगळे अंक आहेत शून्यापासून अमर्याद 1, 2, 3, 4, 5, 6 त्याला काही मर्यादा नाही, त्याला म्हणायचं पूर्णांक. आणि दशांशामध्ये असलेल्या संख्यांना म्हणायचं दशांश अपूर्णांक. अपूर्णांक का म्हटलं लक्षात? 0.4 याला गुणायचं 1.4ने. आता गुणाकारात कशामध्ये आहे गुणाकार? गुणाकार आहे दशांश अपूर्णांकांचा. आणि दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना चुका होतात. चुका होऊ नये म्हणून काय करायचं? या 4ला पूर्ण संख्येत रूपांतरित करायचं. दशांशामधून 4ला बाहेर काढायचं. 0.4च्या ऐवजी त्याला म्हणायचं 4. आणि 1.4 पण दशांशातून यातला दशांश बाहेर काढायचा, याला म्हणायचं 14. आता पूर्णांकाचा गुणाकार तर सगळ्यांना येतो लगेच. हा गुणाकार तर सगळ्यांना आलाच पाहिजे. 4 गुणिले 14 56. अजून गणित संपलेलं नाहीये. आता काय करायचं? दोघांमध्ये दशांशानंतर किती अंक आहे ते मोजा. दोघांमध्ये दशांशानंतर अंक आहेत. हा एक अंक आणि हा एक अंक. असे किती अंक आहेत दशांशानंतर? या गुणाकारामध्ये, या दशांश अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये दशांशानंतर 2 अंक आहेत. मग 2 अंक असल्यामुळे काय करावं लागेल माहितीये? दशांशानंतर 2 अंक असल्याने उजव्या बाजूला 6 दिसताय तुम्हाला. हे 2 अंक उजव्या बाजूला 6ला 1 द्यायचा यातला, आणि 5ला दुसरा अंक द्यायचा, आणि येथे दशांश ठेवायचा. याचं उत्तर मिळालं आपल्याला 0.56. हा जो गुणाकार केला ना आपण, याचा गुणाकार मिळालाय आपल्याला 0.56. काय केलं लक्षात आलं? दशांशानंतरचे अंक मोजले आपण, 2 अंक आले. आलेल्या उत्तरामध्ये काय केलं? 56 मध्ये एक 6ला दिला, दुसरा 5ला दिला. दशांशानंतर अंक उजव्या हाताने एक एक अंकाला द्यायचे आणि नंतर पुढे दशांश ठेवायचा. अजून एक उदाहरण दिल्यावर समजेल. परत एकदा ऐका. अजून एक उदाहरण सांगतो. 3.3 गुणिले 0.03. दशांशामध्ये गुणाकार करणं, डायरेक्ट गुणाकार करणं सोपं नाहीये आणि करायचा पण नाही. चुकण्याची शक्यता असते. डायरेक्ट दशांशामध्ये गुणाकार करायचा नाही. काय करायचं? याला म्हणायचं 33. याला दशांशातून आपण बाहेर काढलं. 3.3 ला 33 म्हटलं, पूर्ण संख्येत रूपांतरित केलं. आणि याला सुद्धा आपण 3 म्हटलं. दोघांना दशांशाच्या बाहेर काढलं. 33 गुणिले 3 झाले 99. किती झाले?
33 गुणिले 3 99. आता दशांशानंतरचे अंक मोजा. हा 1 अंक, हा 2 आणि हा 3. दशांशानंतर किती अंक आहेत? डेसिमल नंतर किती नंबर आहेत, डिजिट आहेत? डेसिमल नंतर 3 अंक आहेत. मग डेसिमल नंतर जर 3 अंक असेल तर पहिला अंक दिला 9 ला, उजव्या हाताने वाटत चालायचे. पहिला दिला 9 ला, दुसरा या 9 ला, हा पहिला, हा दुसरा. तुम्ही म्हणाल पुढे तर अंक नाहीये, मग तिसरा येथे 0 ठेवायचा आणि त्याच्या पुढे दशांश ठेवायचा. याचं उत्तर मिळालं आपल्याला 0.099. हा झाला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. यांना दशांशाच्या बाहेर काढा. 0.04 ला म्हणायचं 4. 5000 मध्ये दशांश आहे का रे श्रेयांश पाटील, साई, नेहा पावरा? 5000 मध्ये दशांश आहे का? नाही. मग दशांश नाही तर त्याला आहे तसं ठेवायचं. दशांश नाही तर नाही, काही गरज नाही त्यामध्ये बदल करण्याची. बदल कोणामध्ये केला आपण? ज्यामध्ये दशांश आहे त्याला दशांशाच्या बाहेर काढणं. 4 म्हटलं. आता 4 आणि 5000चा गुणाकार आला 20000. गुणाकार किती आला दोघांचा? 20000. दोघांमध्ये दशांशानंतर संख्या किती आहे? दोघांमध्ये दशांशानंतर 2 अंक आहेत. 5000 मध्ये पण एकही अंक नाही, नो, 0. पण 0.04 मध्ये दशांशानंतर 2 अंक आहेत. आता हे 2 अंक उजव्या हाताने द्यायचे कोणाला? पहिला अंक दिला शून्याला, दुसरा अंक दिला या दुसऱ्या शून्याला आणि येथे दशांश ठेवला. 200.0. याला असं लिहायचं नाही, याला म्हणायचं 200, 200. 200.00 असेल तर दशांशानंतरचे अंक लिहायची गरज नाही, दशांश पण काढून टाकायचा तिथला, या अंकेमधला. जर 00 असेल तर, इतर वेळी नाही काढायचं, असेल तर काढायचं. किती मिळाले? 200. बघा 200.00. दशांशानंतर जर 00 असेल तर याला 200 म्हणा, आणि 201.4 असं असेल तर याला आहे तसं ठेवावं लागतं, कारण दशांशानंतर 4 आहे. ओके, याला म्हणायचं 15, याला म्हणायचं 5. दोघांचा गुणाकार 75. दशांशानंतर 2 अंक आहेत. आता हे 2 अंक कोणते? हा 5 आणि हा 0.5. आता 2 अंक म्हटल्यावर पहिला अंक दिला 5 आला, दुसरा अंक दिला 7 आला आणि इथे दशांश ठेवला. 0.75 हे उत्तर आपल्याला मिळालं सगळ्यांसाठी. 0.02 गुणिले 2000. अंक जर दशांश अपूर्णांकात असेल तर याला लिहायचं, अपूर्णांकाच्या बाहेर काढायचं, याला पूर्णांकात रूपांतरित करायचं, याला म्हणायचं 2. दशांशातून बाहेर काढलं त्यामुळे त्याला आपण 2 म्हणतोय. आणि 2000 दशांशात नाही, तो पूर्णांक आहे, त्याला आहे तसं ठेवायचं. दोघांचा गुणाकार करा, गुणाकाराला 4000. दोघांचा गुणाकाराला 4000. आता दशांशानंतरचे अंक मोजा. या गणितामध्ये दशांशानंतर 2 अंक आहेत. 2 अंक आहेत दशांशानंतर. कोणते? हा 0 आणि हा 2. दशांशानंतर 2 अंक आहेत. दशांशानंतर असलेले 2 अंक उजव्या हाताने 2 स्थळ सोडून द्यायचे. 2 अंक असल्याने हा पहिला अंक, हा दुसरा अंक आणि येथे दशांश ठेवायचा. 40.00. यालाच 40 म्हणायचं आहे. याचं उत्तर आलं 40. ऐका,
0.5 याला भाग द्यायचा आहे मुलांनो 0.004 आता हे काही लय अवघड नाहीये शर्वरी, नेहा, स्वरा. याला पण काय करायचं 0.5 आणि 0.004 तर यांना एका खाली एक लिहायचं. याला म्हणायचं 0.5, याला म्हणायचं 0.004. बघा एका खाली एक लिहिले आपण, एका खाली एक लिहिले. काय करायचं आता यांना लिहायचं पूर्णांकामध्ये. याला म्हणायचं 5, याला म्हणायचं 4. दोघांना दशांशाच्या बाहेर काढलं आपण आणि पूर्णांकामध्ये लिहिलं. 5 आणि 4 हे पूर्णांक आहेत. ओके. आता काय करायचं दोघांमधले दशांश स्थळ मोजा. 0.5 मध्ये एक दशांशानंतर एक अंक आहे. 0.5 मध्ये दशांशानंतर एक अंक आहे आणि 0.004 मध्ये दशांशानंतर 3 अंक आहेत. बरोबर आहे का? 0.5 मध्ये दशांशानंतर एकच अंक आहे 0.5 आणि 0.004 मध्ये दशांशानंतर 3 अंक आहेत. तर काय करायचं या 3 अंकांमधून एक अंक वजा करा. राहिले किती 2 अंक. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. 3 अंकातून एक अंक वजा केला राहिले 2 अंक. हे 2 अंक म्हणजे 2 झिरो असतात आणि हे 2 झिरो कुठे ठेवायचे माहितीये जेथे दशांशानंतर अंक कमी आहे तेथे 2 झिरो ठेवून द्यायचे. आता 4 आणि 500 ला भागायचं. 4 एके 4 बाकी राहिला 1. 4 दुने 8 बाकी राहिले 2. इकडनं घेतला 0. 4 पंचे 20. याचं उत्तर मिळालं मुलांनो 125. अजून एक उदाहरण मी सांगेल. 3 उदाहरणं सांगतो. तुम्ही प्रत्येक वेळी व्यवस्थित लक्ष द्या. बघा अजून एक उदाहरण सोपं सांगतो. 0.4 ला भागायचंय 0.2 आता काय करायचं नेहमीप्रमाणे याला 4 म्हणा याला 2 म्हणायचं. दोघांना दशांशाच्या बाहेर काढलं आपण. ओके काढलं. दोघांमध्ये दशांशानंतर अंक किती आहेत या ठिकाणी एक अंक आहे. दशांशानंतर 0.2 मध्ये दशांशानंतर एक अंक आहे. दोघे मिळून एक एक अंक आहे. तर 4 आणि 2 मध्ये काहीही बदल होत नाही. समान दशांश अंक असतील दशांश स्थळ असतील तर बदल होत काहीही बदल होत नाही. मग 2 आणि 4 ला भागायचं. याचं उत्तर मिळालं 2. बदल का नाही झाला दशांश स्थळानंतर समान अंक आहे म्हणून बदल झालेला नाही. अजून एक उदाहरण बघा 0.004 भागिले 0.002 दोघांमध्ये दशांश स्थळानंतर समान अंक आहे बघा 3 अंक. 3 अंक त्यात काहीच बदल करायचा नाही. 2 आणि 4 ला भागितलं उत्तर आलं 2. समान दशांश स्थळे असतील दशांशानंतर अंक समान दशांश अंक असतील तर त्यात बदल होत नाही. डायरेक्ट भागाकार करायचं. तुम्हाला सांगितलंय मी यांना दोघांना दशांशाच्या बाहेर काढायचं. याला म्हणायचं 125 याला म्हणायचं 5. दशांशानंतरचे अंक मोजा. येथे आहे 2 अंक येथे आहे 1 अंक दशांशानंतर. तर 2 अंकातून एक अंक वजा करा. 2 अंकातून एक अंक वजा करा. 2 अंकातून एक अंक वजा केला राहिला किती 1 अंक. 1 अंक म्हणजे 1 झिरो.
एक शून्य. आता हा एक शून्य ठेवायचा कुठे? हा एक शून्य ठेवायचा आहे जेथे दशांशानंतर अंक कमी आहे तेथे ठेवायचा. 50 बरोबर ठेवला आपण. कुठे ठेवला? 50 बरोबर. 50 बरोबर का ठेवला? कारण 0.5 मध्ये एकच अंक आहे, तिथे 2 अंक आहे. मग जेथे अंक कमी आहे तिथे ते बॅलन्स करायचा. आता 50 ने 25 ला भागा. 50 ने 25 ला भाग जातो का? 50 ने 25 ला भाग जातोय का? हा, सॉरी, 125 ला भागायचंय. 50 दुणे 100. 50 दुणे 100. राहिले किती? 25. 50च्या पाड्यात 25 आहे का? नाही. इकडनं घेतला 0. इकडनं म्हणजे एक जोडीला 0 घेतला. जोडीला 0 घेतल्यामुळे उत्तरामध्ये दशांश ठेवावा लागला. दशांश विनाकारण ठेवलेला नाहीये. 0 आपण उसना घेतला म्हणून दशांश ठेवावा लागला. 50 पाचशे 250. उत्तर मिळालं 2.5. याचा अर्थ 1.25 ला जर 0.5 ने भागितलं उत्तर मिळालं 2.5. आता हा आहे 0.02. याला डिवाइड करायचं 0.2 ने. बघा आता हा दोघांना परत डेसिमलच्या बाहेर काढा. याला म्हणायचं 2, याला म्हणायचं 2. डेसिमल नंतरचे डिजिट मोजा. येथे आहे 2 अंक आणि येथे आहे 1 अंक. आता 2तून 1 अंक वजा केला, राहिला 1 अंक. 1 अंक म्हणजे 1 0. ठेवायचा कुठे माहितीये? जेथे कमी आहे तेथे ठेवायचं. आता 0 कुठे ठेवावं लागेल? जेथे 0 नंतर अंक कमी आहेत, दशांशानंतर जेथे अंक कमी आहे तेथे 0 ठेवायचा. आता 20 ने 2ला भागायचं. 20च्या पाड्यात 2 आहे का? नाही. जोडीला घेतला 0 म्हणून उत्तरामध्ये ठेवला दशांश. 20 एके 20. याचं उत्तर मिळालं 0.1. काय? याचं उत्तर मिळालं आपल्याला 0.1. अजून एकदा सांगतो दुसरं उदाहरण. 0.03 ला भागायचंय 0.006 ने. 0.006 ला भागायचंय 0.3 ने. दोघांना दशांशाच्या बाहेर काढायचं. सगळ्यात अगोदर एक काम करायचं. दोघांना दशांशाच्या बाहेर काढायचं. याला म्हणायचं 6, याला म्हणायचं 3. दोघांमध्ये दशांशानंतरचे अंक मोजा. यात आहे 3 अंक, यात आहे 1 अंक. आता अंक बॅलन्स करण्यासाठी वर तर 3 अंक आहे, खाली 1 अंक आहे, म्हणून 2 0 कोठे ठेवावं लागेल? या 3 मधून 1 अंक वजा केला, हे आले 2 अंक. हे 2 अंक म्हणजे 2 0. हे 2 0 ठेवायचे कुठे? जेथे अंक कमी आहे तेथे 2 0 ठेवायचे. जेथे अंक कमी आहे दशांशानंतर तेथे 2 0 ठेवायचे. खाली 2 0 ठेवले आपण जेथे अंक कमी आहे. मग 300 ने भागायचं 6 ला. 300च्या पाड्यात 6 आहे का? नाही. जोडीला 0 घेतला म्हणून दशांश ठेवला. दशांश का ठेवला? जोडीला 0 घेतला. आता बघा 300च्या पाड्यात 0 आहे का? नाही. परत एक 0 घेतला, उत्तरात 0 ठेवला. आता 300च्या पाड्यात 600 आहे. 300 दोणे 600. उत्तर काय मिळालं? 0.02. दशांशाच्या बाहेर काढा. याला म्हणायचं 6, याला म्हणायचं 12. 0.0 मध्ये 2 अंक आहेत. किती अंक आहेत? 2 अंक. आणि 12 मध्ये 0 अंक आहे दशांशानंतर.
आता 2 मधून 0 वजा केला, राहिले 2 अंक. हे 2 अंक म्हणजे 2 झिरो. आता हे 2 झिरो ठेवायचे कुठे? जेथे दशांशानंतर अंक कमी आहे तेथे 2 झिरो ठेवायचे. 1200. या 1200ने भागायचं 6 ला. तर 1200च्या पाड्यात 6 आहे का? नाही. नाही म्हटल्यावर जोडीला 0 घेतला आणि हा दशांश का ठेवला? हा झिरो घेतल्यामुळे दशांश आपण ठेवला. बघा बरं, 1200च्या पाड्यामध्ये 60 आहे का? नाही. परत एक 0 घ्या. परत 0 घेतल्यामुळे दशांश नंतर पहिला 0 घेतला. 1200च्या पाड्यात 600 नाही. पुन्हा एक 0 घ्या. पुन्हा 0 घेतल्यामुळे उत्तरात पण 0 ठेवला आपण. आता 1200 ने 6000ला भाग जातो. 1225 6000 25. त्याचं उत्तर मिळालं आपल्याला 0.005. याला करावी लागते प्रॅक्टिस.